जळगाव महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार असून त्यात शिवसेनेचा वाटा नक्की राहील। शिवसेनेने बिनविरोधीच्या माध्यमातून खाती उघडली आहे। महायुती बहुमताने विजयी होईल असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला। यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाडे उपस्थित होते। मी आपल्याला तेच सांगतोय की आता पहिले जळगाव मिशन आहे, नंतर मग बघूया। बहुमताच्या पार येतील, बहुमताच्या पार येतील। 3-4 सीटा तर 2 तर झाल्या। काल एक सीट मला वाटतं बेंडाळेताईंची झाली आहे, दुसरी डॉक्टर साहेबांची झाली आहे, आणखी 2-1 सीटा दोघं पक्षाच्या होतील बिनविरोध असं वाटतंय। ते तर होतं ना, पण आता आपण तर बघतोय की सध्या शहरामध्ये काय वातावरण आहे हे आपल्या नजरेसमोर येतं आहे। परिस्थिती आता आपल्याला दिसेल की समन्वय निवडणुकीच्या उमेदवारीच्या वेळेस राहत नाही, हा सगळ्या पक्षांमधला विषय असतो। पण नंतर ज्यावेळेस प्रचार सुरू होतो किंवा उमेदवार डिक्लेअर होतात, थोडा राग असतो, तो कमी झाल्यानंतर आपोआप एकीने सगळेजण काम करतात, कारण की शेवटी त्यावेळेस पक्षाचा इब्रतीचा प्रश्न येतो। त्यामुळे ह्या गोष्टी चालणारच आहेत। कुठं दबाव तंत्र? आता आमची पहिली एक सीट झाली, बेंडाळ्याचा एक चाकू घेऊन गेल्या होत्या का काय? असं काय करताय? दबाव तर काय विषयाचा आपला प्रश्नच चुकीचा आहे। पुण्यात शिवसेनेच्या एका उमेदवाराने फॉर्म खाऊन घेतलेला आहे, विचारून घेतो कसा खाल्ला। चला ठीक आहे।